तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल यांची बॅनरबाजी पाहायला मिळते। मतीन पटेल यांनी ओवेसी यांच्या स्वागताचे बॅनर्स लावलेत। मतीन पटेल यांच्यावर निदा खानला मदत केल्याचा आरोप आहे। त्यांच्यावर त्या संदर्भात कारवाईची सुद्धा शक्यता आहे आणि आता त्यांनी तिथे मोठे बॅनर झळकावलेले आहेत। ओवेसी यांच्या स्वागताचे हे बॅनर पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधली आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मतीन पटेल यांनी बॅनरबाजी केलेली आहे। मोठा बॅनर त्यांनी लावलेला आहे। स्वागताचे ओवेसी यांच्या स्वागताचे हे बॅनर्स त्यांनी झळकावले। दरम्यान अटकेत असलेल्या निदा खानला मदत केल्याचा मतीन पटेल यांच्यावर आरोप आहे। मतीन पटेल हे एमआयएमचे नगरसेवक आहेत। तर निदा खानला मदत केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना सह आरोपी सुद्धा नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये केलेला आहे आणि आता त्यांनी ओवेसी यांच्या स्वागताचे बॅनर्स लावलेले आहेत। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, एकीकडे मतीन पटेल यांच्यावर कारवाईची शक्यता आहे कारण त्यांना सह आरोपी सुद्धा केलेला आहे, तर दुसरीकडे मात्र बॅनरबाजी सध्या पाहायला मिळते। नाशिक पोलिसांनी मतीन पटेलला याबाबत नोटीस सुद्धा दिली आणि पोलीस घेत आहे अशी माहिती मिळते। एक चर्चा अशी आहे की नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी मतीन पटेलला ताब्यात घेतलाय। मात्र या सगळ्यानंतर आता एमआयएम पक्षाकडून मतीन पटेलवर कारवाई होणार का याची चर्चा उत्सुकता असताना आज असद ओवेसी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्याच्या स्वागतासाठी मतीन पटेल यांनी शहरात बॅनर लावलेले आणि हे चर्चेचा विषय आहे। अशा पद्धतीने एक आरोपीनं पक्षाच्या प्रमुखांचं त्याला मदत करणाऱ्या निश्चित असे पोस्टर लावले। निश्चित धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी।